नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला 5 HP शक्ती सोलर पंप। 5 HP शक्ती सोलरमध्ये 9 प्लेट येतात। 5 HP शक्ती सोलर हा आपण 70 मीटरमध्ये विहिरीमध्ये टाकला होता, पण 70 मीटर विहिरीमध्ये खूपच कमी पाणी देतो, त्यामुळे आपण आज हेड चेंज करणार आहोत। हे आपण वरी मोटर काढून घेतलेली आहे। हा आहे 5 HP 70 मीटर व हे चेंज करणार आहेत आपण नवीन शक्ती सोलरचे 30 मीटरचे हेड टाकणार आहोत। पाणी कसं चालते ते तुम्हाला दाखवतो। 30 मीटर शक्ती सोलर विहिरीमध्ये 5 HP किंवा 3 HP असू द्या, तरी 30 मीटर किंवा 50 मीटर हेड घ्यावे। हे आपण 70 मीटर हेड चेंज करून 30 मीटर हेड बसविले आहे। आपण हा विहिरीमध्ये पंप टाकणार आहोत। शक्ती सोलर कंपनी, बालासाहेब बोराडे मेकॅनिकल। आपण आता हेड चेंज केले आहे। मोटर ऑन करून पाहूत पाणी किती चालतंय। 30 मीटर 5 HP शक्ती सोलर आपण आता मोटर ऑन केली आहे। थोड्याच वेळात पाणी येईल। शेतकरी मित्रांना सगळ्याला ही नम्र विनंती की विहिरीमध्ये टाकण्यासाठी 30 मीटर व 50 मीटरच हेड निवडावे। 50 मीटर जर तुमची पाईपलाईन 2 ते 3000 फूट लांबीची असेल तर 50 मीटर निवडावे व 1000 पर्यंत 30 मीटर हेड निवडावे। बघा, आपल्या पाण्याला दुप्पटच फरक पडला आहे। 70 मीटर व 30 मीटर 5 HP ला। आता वाजले आहेत दुपारचे 12ला 7 मिनटं कमी आहेत। फुल प्रेशरने चालते पाणी। आपली विहीर एक 35 ते 40 फुटाच्या आसपास आहे। ही माझ्या घरचा सोलर प्लॅन्ट आहे। हा 5 HP व तिकडं बोरवर आहे ते 3 HP व 2 दिवसाखाली आलेला आहे तो तिथे फिट करायचा आहे दुसऱ्या बोरवर। हे आपलं क्षेत्र 6 एकर एका जागेवरच आहे। हा बघा, पाणी प्रेशर 70 मीटर हेडपेक्षा दुपटीने वाढला आहे। 30 मीटर पाणी प्रेशर। ही आपली विहीर। ज्यांचे मटेरियल आले नाहीत त्यांना हेड निवडण्याचे आणखीनही चान्स आहेत। मटेरियल खाली होऊस तरीही, पण एकदा मोटर फिट केली की हेड बदलून भेटत नाही। पुन्हा पदरच्या पैशानेच हेड बदलायचे म्हणले तरी 12 ते 15 हजार रुपये लागतात। शेतीतलेच पैसे काढायचे आणि शेतीतच घालायचे, असं शेतकऱ्याचं होऊ नये। त्यामुळे विहिरीमध्ये जर टाकायचे असले तर 30 मीटर हेड घ्यावे व दूर पाईपलाईन न्यायची असली तर 50 मीटर व बोरमध्ये 70 व खोलीचं बोर असले तर 100 मीटर